निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुम्हाला मी आज अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट सांगणार आहे। मी इथे नाथपंथाचं कार्य करण्यासाठी आलो आहे। मी तुम्हाला अनेक गोष्टी शिकवेन, अनेक गोष्ट करेन, तुमचे प्रश्न सुद्धा सोडवेन। पण आज माझ्यासोबत जे आहेत ते आहेत चौरंगी नाथ। गुरु आज्ञेनुसार त्यांनी स्वतः एक स्थान ग्रहण केले आहे। ते इथे फार वेळ थांबणार नाहीत। आम्ही असा विचार केला आहे की नाथपंथाचं कार्य सुरू करत असताना इथे भंडाऱ्यापासून सुरुवात करूयात। पण देवा, आम्ही काय करायचं तुम्ही सांगा। काही नाही, सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन स्वयंपाक करायचा। दत्तगुरूंना, गुरुदेवांना नैवेद्य अर्पण करायचा आणि तो सगळ्यांनी एकत्रितपणे प्रसाद म्हणून खायचा। देवाचं नाव घ्यायचं, भजन करायचं आणि सगळी मतभेद आणि भेदाभेद विसरून सगळ्यांनी यात सहभागी व्हायचं। हो, असं कसं जमायचं? समध्यांनी एकत्र केलेला स्वयंपाक लोक कसं खातील? आणि दुसरी गोष्ट, समध्यांनी एकत्र बसायचं जेवायला? हो, अर्थात तो प्रसाद आहे नाथपंथाचा आणि तो एकत्रितपणे सगळ्यांनी घेतला पाहिजे। कसं आहे गुरुदेवा, तुम्ही लाख म्हणालो समजे सारखे आहेत, पर लोकांनी बी हे पटलं पाहिजे ना। लोक उद्या एकत्र जेवायची आणि काही विपरीत घडलं तर काय घडेल विपरीत? हा, म्हणजे कोणी आजारी पडलं, कोणाला काय झालं तर? अरे, सगळे भेदाभेद तुमच्या डोक्यात आहेत, ते काढून तुम्ही सुद्धा सामील व्हा, सहभागी व्हा या भंडाऱ्यात। कोणाला काही होणार नाही। बघा गुरुदेवा, तसं तुम्ही म्हणताय, उद्या एकत्र भंडारा केला, समजे एकत्र जेवली आणि उद्या काही विपरीत घडलं तर त्याची जबाबदारी तुमची। होय, मी जर सांगतोय भंडारा होणार आणि भंडारा करूयात तर त्यातून कल्याणच होईल। गुरुदेव आशीर्वादच देतील, कोणाला कसलाही त्रास होणार नाही, काहीही विपरीत घडणार नाही। देवा, आत्ताच्या आत्ता समध्या बायका आम्ही कामाला लागतो, धान्य निवडतो, भाज्या निवडतो आणि दळण बी करतो। आणि देवा, आम्ही समधी तयारी करतो, पत्रावळ्या आणतो, चुलखंड पेटवाय लाकडं आणतो। तुम्ही फक्त सांगा कधी करायचं। कधी म्हणजे आजच सुरुवात करायची। आत्ताही शुभवेळ आहे, उद्याही शुभवेळ आहे, कशाला विलंब करायचा? अहो देवा, तुम्ही बिनगोर राहा,
जिथं काय लागल ना आम्ही तुम्हाला सांगू. पण अन्न तयार करताना आणि चूल पेटवताना मला मात्र सांगा. होय होय. रेवण आणि चौरंगीने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. नाथपंथाचे कार्य सुरू करताना भंडाऱ्याचे आयोजन हे अगदी योग्य कार्य ठरेल. नाथपंथ हा कोणताही भेदाभेद मानत नाही. सगळ्यांच्या ठाई एकच आत्मा आहे. ह्या तत्वावर नाथपंथ कार्य करतो. या निमित्ताने सगळे एकत्र येतील. रेवण जे शिकवेल सांगेल ते ऐकायला लोक श्रद्धेने येतील. ज्यांचा जगण्यासाठीच मुळात संघर्ष आहे त्या सगळ्यांना परमेश्वर प्राप्तीच्या मार्गात आणणे सोपे नाही. मच्छिंद्र, गोरक्ष यांचा प्रवास पाहता हे कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येईल. ही वाट अवघड असली तरीही नाथपंथामध्ये लोक येत राहतील आणि स्वतःचा उत्कर्ष करून घेतील. गुरुदेव, आपण जे मला स्थान देणार आहात ते नेमकं कुठे आहे? भरतरी, नाथांनी जे जे स्थान ग्रहण केले आहे ते श्री महादेव आणि श्री दत्त महाराज यांच्या कृपेनेच. स्वाभाविकपणे त्यांचे जिथे सानिध्य असेल तिथेच आपला निवास असणार आहे. गुरु सद्गुरूंचे किंवा आराध्यांचे कृपाछत्र मिळणे त्यापेक्षा वेगळे सौभाग्य ते काय आहे? गुरुदेव, आता आपण आम्हाला सोडून जाणार ह्याचंच वाईट वाटतं आहे. भरतरी, गुरुदेवांना समाधी घेताना मी पाहिलं आहे आणि ते दुःख काय आहे ते मला ठाऊक आहे. परंतु गुरु सद्गुरूंना हृदयात स्थान दिलं तर हा वियोग जाणवणार नाही. गुरुदेव, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सोडून जाताना मला काहीतरी देऊन जावे. भरतरी, मी तुला सगळंच तर दिलं आहे. आणखीन काय हवंय? गुरुदेव, जेव्हा तुम्ही मला सोडून जाल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे. गुरुदेव, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थान असं आपण म्हणाला. ते स्थान पाहण्याची मला उत्सुकता आहे. चरपटी, आपण तिकडेच प्रस्थान करणार आहोत. आदेश! आदेश! अलख निरंजन! निरंजन! आज नाथांचा भंडारा आहे. आपण इथूनच गावात एक नवीन सुरुवात करणार आहोत. आता सांगा, अन्नधान्य जसं पाहिजे तसं गोळा झालाय ना? अहो देवा, काय चमत्कार म्हणायचा. एवढं अन्नधान्य कुठून आणि कसं जमा झालं कळलंच नाही. गुरुकृपा आहे. आपण एखादं चांगलं काम करायला घेतलं की ते पाठीशी उभे राहतातच. फक्त आपला उद्देश चांगला हवा. गावात नुसती लगीनगाई असल्यासारखं झालंय बघा. गावातली समधी कामाला लागले. ज्याला जसं काम जमतंय तो तसं काम करतोय. असाच सेवाभाव असला पाहिजे. नाथांनी सुरू केलेलं कार्य म्हणजे आपलं कार्य असं ज्यांना वाटलं त्यांच्यावर नाथांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. गावातले सगळे दिसत आहेत, पण ते दोघे कुठे दिसले नाहीत जे सुरुवातीला भेटले होते. देवा, असतील कुठेतरी गावात. भंडाऱ्यात काम करतायत का ते? देवा, त्यांचं मन पलटल्यासारखं वाटतंय.
तरीही लक्ष असू द्या, आंधळा विश्वास ठेवू नका. आज जर भंडारा झाला आणि समद्यांनी प्रसाद घेतला तर समद गाव त्या नाथांच्या हातात जाईल. जे समद गाव एका बाजूला आणि आपण एका बाजूला, मग आपलं काय चालायचं? काहीतरी करावं लागल. करणार तरी काय? समद गाव त्या साधी बोनच्या मागे नादाला लागलाय. यो भंडाराच नाही झाला तर इकडं अन्न शिजायला लागल्या, स्वयंपाकाची समधी तयारी झाली आहे. म्हणजे भंडारा होणारच. आता एका दगडात समदे पक्षी मारले पाहिजेत. ते कसं काय? भंडाऱ्याचा प्रसाद बनतोय ना, त्यात विष कालवायचं. अरे परत ते कसं काय जमायचं? हा, आणि त्याने काय होणार आहे? अरे काय होणार? लोक आजारी पडतील, काही लोक मरतील, आणि ह्यो सगळा आळ या नाथांवर टाकायचा. आता ध्यानात आलंय. चल, उगा उशीर नको करायला, लागलीच कामाला लागू. जालिंदर, मला ठाऊक आहे मी तुला जे सांगितलंय त्यामुळे तू अस्वस्थ झाला आहेस, पण तू ही त्रिकाल ज्ञानी आहेस. तू भविष्यात डोकावून पाहिलंस तर तुलाही समजेल की ह्या देवभूमीत काय काय घडेल. श्रीकृष्णाने महाभारत घडवलं आणि सगळ्यांचा अहंकार नष्ट केला. तसंच मनुष्याला भविष्यात विध्वंसाची आकांक्षा आहे, ती वाढेल आणि त्यांची ती आकांक्षा पूर्ण होईल. विध्वंस काय असतो ते मनुष्य पाहिजे आणि पुन्हा शांतीचं पर्व सुरू होईल. म्हणून तू काही काळासाठी मी दिलेलं नवीन नाव धारण कर. गुरुदेवा, गुरुदेवा, अहो कोणीतरी या वाटेने येईल म्हणून मी वाट बघत होतो. तुमच्यासारखं कोणीतरी यावं अशी इच्छा बी होती. तुम्ही आलात, लय बरं वाटलं. उपकार झालेत माझ्यावर. माझी वाट कशाला पाहतोय सर बाबा तू? काय झालं तुला? मला काय नाही झालं, पण मी एक संकटात आहे. किसन नाव आहे ना तुझं? वय, तुम्हाला माझं नाव ठाव आहे म्हणजे तुम्हाला बाकीचं बी ठाव असेल. बोल तू, काय हवंय तुला माझ्याकडून? अहो माझी बायको घरला येत नाही. लय विनून झालं तिला, समद करून झालं. तिच्यासाठी इथवर येतो पण ती येतच नाही सांगते. आता एखाद्या भल्या माणसानं समजून सांगितलं तर ऐकल ती. उगाच येतोयस तू म्हणणार, इकडे यायला नाही पाहिजे तू. अहो असं करू नका, तुमच्या पाया पडतो. अहो काय बी करा आणि समजून सांगा आणि माझ्या संगती धाडा दिला. चल येतो मी. आदेश, आदेश, अलख निरंजन, निरंजन. चल. बर तरी हेच ते पवित्र स्थान आहे. इथून पुढे काही अंतरावर तुला तुझे स्थान ग्रहण करायचे आहे. इथे श्री महादेव वैद्यनाथ या रूपात अखंड निवास करतात. गुरुदेव, काय योजना आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी जे प्रमुख स्थान आहे त्याच्या जवळच मला स्थान मिळावे. बर तरी गुरु सद्गुरूंचे हे प्रेम आहे. त्यांची जेव्हा कृपा होते तेव्हा असे शुभ घडते. इथे आल्यानंतरच श्री महादेवांचं अस्तित्व जाणवत आहे.
होय शिरपटी, श्री महादेवांचं दर्शन घेऊयात. चला. हे बघा गुरुदेव, जी बायको आहे माझी. अगं हे बघ, गुरुदेव आले. त्यांनी सांगितलं तर ऐकशील ना बघ. गुरुदेवा, आता तुम्ही समजावून सांगा येईल. हा सवानात एकला राहतात वय कुठं. आता मी रोजच्याला घरी जातोय आणि जेवण घेऊन येतो आणि जेवत्या इथं. बरं म्या कापड बी आणतोय, दुगडं बी आणतोय. पर इथंच राहायचं म्हटल्यावर कसं जमायचं. आणि ही बी बनते आहे, तुम्ही बी थांबा इथं. याआधी इथे थांबलेला आहेस का? नाही, 20 मावळ्याच्या आत मी घरला जातो. अहो कारण घाट काळोख होतो इथं. वाघ, सिंह, साप समधी आहेत इथं. हिला कसं काय होत नाही तेच समजत नाही. म्या घरला जाताना म्हणतो हिला, अगं चल उठ. रातच्याला काय जिती राहत नाही असं वाटतं, पण दुसऱ्या दिवशी असते इथं. किसन, तुला ठाऊक आहे का ती कोण आहे ते? हो गुरुदेव, असं काय करताय? बायको आहे ती माझी. तू का नाही सांगत त्याला तू कोण आहेस? 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 अगं असं काय करती? अगं गुरुदेव आले, त्यांच्या पाया पड. चल ये बघ, मी बी पडतोय ना. ये ये पाया पड. अगं ये ना. ये. ती तशी नाही येणार किसन. तुझी बायको केव्हाच प्रेत योनीत केलेली आहे. मरण पावलेली आहे ती. मरण पावलेली आहे ती. मरण पावलेली आहे ती. मरण पावलेली आहे. असं काय बोलताय गुरुदेव? आता तुम्ही तर असं बोलल्यावर मला आता काय करावं काही सुचना झालं. ती तुला सांगते इथे थांबायला, परंतु दिवस मावळल्यानंतर तू जर इथे थांबलास तर तुझाही जीव जाईल. मग दोघे इथेच राहाल प्रेत बनून. नाही गुरुदेव, काय बी करून घेऊन जायचं हिला घरला. ती येणार नाही, आणि ती जर आली तर तुझा जीव जाईल. तुझा जीव जाईल. तुझा जीव जाईल. तुझा जीव जाईल. हे असं कसं झालं? आता काय करायचं गुरुदेव? आणि हिनं का नाही सांगितलं मला? याचं काय बी ऐकू नकोस. म्या तुझी बायको आहे आणि जिवंत बी आहे. तू रोज जसा मला भेटायला येतोस तसा तू येत जा. यांचं काय बी ऐकू नकोस. होय होय, मी येणार तुला भेटायला. गुरुदेवा, तुम्ही तुमच्या वाटेनं जावा. मी जसा होतो तसाच राहील. जीवानिशी जाशील. त्या झाडावर अनेक प्रेत आहेत किसन.
आता भ्रमात राहू नकोस किसन. आता घरी जा, स्नान कर, हे कपडे टाकून दे आणि स्वच्छ कपडे घाल. देवासमोर दिवा लाव, नमस्कार कर आणि तुझ्या बायकोच्या आत्म्याला शांती मिळेल यासाठी प्रार्थना कर. आणि माझ्या सोबत या वनाच्या बाहेर पड, नाहीतर आणखी कोणीतरी पकडेल तुला.